गुड आफ्टरनून. जय श्रीराम. जय श्रीराम. तर कालचं लेक्चर तुम्हाला आठवतं का जरा थोडंफार रिव्हिजन केली का तुम्ही? बरोबर. ठीक आहे. आपण काय पाहिलं, व्हॉट इज सायन्स. सायन्स म्हणजे काय? पूर्ण युनिव्हर्स ते तीन गोष्टी बायोलॉजिकल, फिजिकल आणि केमिकल. या तिघ गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे काय? सायन्स. तर मग आता सायन्समध्ये पडतात मेन टाईप किती? दोन. पहिलं आहे नॅचरल सायन्स, दुसरं आहे लाईफ सायन्स. नॅचरल सायन्समध्ये किती टाईप पडतात? दोन टाईप. फिजिकल सायन्स, अर्थ अँड स्पेस सायन्स. फिजिकल सायन्समध्ये काय पडतं? फिजिक्स आणि केमिस्ट्री. अर्थ अँड स्पेस सायन्समध्ये काय पडतं? जिओलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, ओशिओनॉग्राफी आणि मेटरोलॉजी. हे चार टॉपिक कशात पडतात? अर्थ अँड स्पेस सायन्स. कळलं इथपर्यंत काय अडचण? मग लाईफ सायन्स. लाईफ सायन्सला दुसरं काय नाव आहे? कोणती लॉजी? बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टडी करतात त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं ओरिजिन, त्यांचं फंक्शन, यांचा स्टडी करणं म्हणजे काय? बायोलॉजी. लिव्हिंग थिंग्स. ओके. मग बायोलॉजीमध्ये आपण किती टाईप पाहिजे? ब्रांचेस पाहिला तर ना बायोलॉजीला जेनेटिक्स, बॉटनी. मेन किती ब्रांचेस आहेत? तीन. बॉटनी, त्यानंतर कोणते? झुओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. बॉटनी म्हणजे स्टडी ऑफ प्लांट्स, झुओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एनिमल्स, मायक्रोबायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कळलं इथपर्यंत काय अडचण? जेनेटिक्स कळलं काय? अनुवंशिकता याचा स्टडी करणे, हेरिडिटीचा स्टडी करणे म्हणजे जेनेटिक्स. टेक्सॉनॉमी म्हणजे काय? नाव देणे. ओके. सायटॉलॉजी म्हणजे काय? सेलचा अभ्यास. मग आज आपल्याला काय करायचं आहे? सेलचा अभ्यास. आता या जगात कोणतीही गोष्ट असते, कोणती लिव्हिंग गोष्ट, लिव्हिंग गोष्टीत काय असते? सेल. काय असते? सेल. म्हणजे रिमोटचा सेल नाही आहे, सेल. त्याच्यामुळं ती गोष्ट जिवंत आहे. म्हणजे ती गोष्ट लिव्हिंग थिंग गोष्ट सेल बनते. ज्याला सेल नाही येतो लिव्हिंग थिंग नाही. ज्याला सेल नाही येतो लिव्हिंग थिंगच कळलं. मग आपल्याला काय शिकायचं? सेल. काय? सेल. नोट्स ओपन करा, करत राहायचं. नोट्स वही केली का? सेल काय? फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे काय? सेल शिवाय लाईफ आहे का? नाही. एक्झिस्टच नाही करणार. सेल नाही तर लाईफ नाही. मग आता सेल म्हणजे काय? पेशी म्हणजे काय? तुम्हाला ना हे शिक्षण पद्धत आहे ना शाळेचे, यांनी फार बोगस करून टाकले. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अर्थ विचारला का तुम्ही मराठीत अर्थ सांगा. फॅन म्हणजे कोणता? पंखा म्हणजे फॅन. फॅन मी विचारलं फॅन म्हणजे काय? तो फॅन बद्दल सांगायचं काय असतं. आपल्याला हवा देतो, त्याचं नावच फॅन. सेल. सेल म्हणजे काय? त्याच्याने लिव्हिंग थिंग तयार झालेली आहे, त्याला सेल बोलतो. मग आता सायंटिफिक भाषेत कसं सांगायचं? आपली भाषा तर ते वेगळं चालणार बरोबर. ते कोणी आलं का? बघ कधी लावली. एखादी गोष्ट लिव्हिंग थिंग कशाने तयार झाली? सेल. म्हणजे सेल. त्याच्याशिवाय कोणतीच लिव्हिंग थिंग जाऊ शकत नाही किंवा तयारच होऊ शकत नाही. जगायचा विषय दूरचा. मग काय? सेल फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. कळलं? मला सेल म्हणजे काय? हे होता सेल म्हणजे पेशी. सेल इज द बेसिक structural and functional unit of living organisms. बेसिक युनिट. घराचा पाया असतो. आता घर म्हणजे बायोलॉजी सोडा, घर बघितलं
हे तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. घर आहे. घर कशापासून तयार होतं? पाया. पायाने तयार होतं. पण तो पाया बांधायला काय लागतं? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कशाने बनतं? कशाने? एक सपोज समजून घ्या, आपली बॉडी काय आहे? घर आहे. काय? घर. मग सेल जाणून घ्यायच्या अगोदर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, या जगातला तो लिव्हिंग थिंग असो, नॉन लिव्हिंग थिंग असो, काहीही असो, प्रत्येक ऑब्जेक्ट कशापासून बनलेला आहे माहिती आहे? ॲटम पासून. कशापासून? कोण? ॲटम. कोण? ॲटम. ॲटम म्हणजे काय? अणु. कोण? माहिती का बघा? अणु. ओके. ॲटम, प्रत्येक गोष्ट आहे ना ॲटम पासून बनते. ॲटम काय माहिती का? स्मॉलेस्ट युनिट जर कोणी असेल, स्मॉलेस्ट युनिट किंवा पार्टिकल जो कोणी असेल तो कोण आहे? ॲटम. कोण? सॉरी, अणु. काय? सगळ्यात स्मॉलेस्ट काय? एक ऑब्जेक्ट किंवा आहे सगळ्यात स्मॉलेस्ट जर कोणी असेल तर कोण आहे? ॲटम. ॲटम पेक्षा स्मॉलेस्ट आहे का कोणी? ॲटम 3 गोष्टीपासून बनतो. किती? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. खूपची जरा नाही सपोज एक म्हणजे तुम्ही समजून घ्या, ॲटम कशापासून बनला आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या 3 गोष्टींपासून काय बनला आहे? असे खूप ॲटम एकमेकांना जमा झाले का? खूप ॲटम एकत्र जमा झाल्यावर काय बनतो? मॉलिक्यूल. काय? मॉलिक्यूल. मॉलिक्यूल. असे खूप मॉलिक्यूल जमा झाले का काय बनते? सेल. खूप मॉलिक्यूल जमा झाल्यावर काय बनतो? सेल. ॲटम आणि मॉलिक्यूल हे आपण काय शिकतो माहिती का? ऑर्गनायझेशन बघतो आपण. कसं काय तयार झालं, कशी एक लाईफ तयार झाली, याचं एक ऑर्गनायझेशन. ॲटम आणि मॉलिक्यूल ही नॉन लिव्हिंग. काय? नॉन लिव्हिंग. पण जसं त्याचं सेलमध्ये कन्व्हर्जन होतं ते काय होतं? लिव्हिंग. मग सेल काय? फर्स्ट लिव्हिंग लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. काय? सेल फर्स्ट लिव्हिंग लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय? सेल. अडचण पहिली लिव्हिंग थिंग कोण आहे? सेल. सेल पासून थोडं सुरुवात. मग अजून एक पार्ट आहे व्हायरस. काय पार्ट आहे? हा जिवंत पण असतो, मेलेला पण असतो. व्हायरस हा जिवंत पण असतो आणि मेलेला पण असतो. कसं काय? कोण सांगू शकतो? चला नाही आता प्रवास स्वीकारतो. ओके. व्हायरस जेव्हा एखाद्या बॉडीच्या आत असतो, एखादी बॉडी त्याच्या आत असतो तेव्हा तो काय असतो? जिवंत म्हणजे काय? लिव्हिंग. आणि तो जर एखाद्या बॉडीच्या बाहेर असेल तर तो काय असेल? नॉन लिव्हिंग. व्हायरस एखाद्या बॉडीच्या आत असेल तर तो काय असेल? आणि एखाद्या बॉडीच्या बाहेर असेल तर काय असेल? आपण कुठपर्यंत आलो होतो आता? सेल पर्यंत. ॲटम, मॉलिक्यूल, सेल. आता आपल्याला बघायचं सेल काय आहे. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेलचं काम काय? लिव्हिंग थिंगला स्ट्रक्चर देणं आणि फंक्शन करून. हे काम कोणाचं आहे? सेल. कोणाचं? सेल. मग आता
परत आपण कशाकडे ऑर्गनायझेशन सेल कळलं स्ट्रक्चर आहे त्याचा आता प्रत्येक गोष्ट आहे आपण घर बनवतो एखादं घर बनतंय घराला काय लागतंय बनवायला सामान सिमेंट विटा रेती वाळू बरोबर पाणी मग असं गडीवर काय समजून घ्या रेती काय रेती असते ना रेती काय रेती आपण सिमेंट मध्ये चालवतो काय काय होतो मॉलिक्यूल विटा हिट्स त्या काय झालं काय स्ट्रक्चर तयार कशापासून ॲटम म्हणजे रेती कशात चालवली सिमेंट मध्ये ते काय केलं मॉलिक्यूल त्याचं दोघांचं लेप आपण कशात लावलं विटांना लावलं काय झालं एक स्ट्रक्चर तयार स्ट्रक्चर कोणामुळे तयार सेल काय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आता फंक्शन काय फंक्शन काय पूर्ण फंक्शनच सेलवर आहे ना पूर्ण फंक्शनच सेलवर कसं काय आपण काय केलं आधी आपण खिचडी बनवतो बरोबर आधी पाणी टाकतो कांदा टाकतो आधी तेल टाकतो कांदा टाकतो टमाटा टाकतो फोडणी देतो त्याच्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकतो मसाले टाकतो बरोबर त्याच्यानंतर आपण काय टाकतो राईस टाकतो माझी काय होते खिचडी आपल्याला एक नवीन थिंग तयार करायचं आहे आधी काय टाकलं आपण ॲटम टाकला मॉलिक्यूल टाकला सेल टाकला मग हे तयार झालं सेल नंतर काय तयार होत माहिती का टिश्यू टिश्यू ॲटम असतात असे खूप ॲटम मिळून काय तयार होतं मॉलिक्यूल असे खूप मॉलिक्यूल मिळून काय तयार होतं असे खूप सेल मिळून काय तयार होतं असे खूप टिश्यू तयार झाले काय तयार होते ऑर्गन काय ऑर्गन काय तयार होते ऑर्गन असे खूप सारे ऑर्गन तयार झाले का एक काय तयार होतं ऑर्गन सिस्टीम काय ऑर्गन सिस्टीम काय तयार होतं ऑर्गन परत काय नाव देतो त्याला ॲटम खूप सारे ॲटम मिळून काय तयार होतं मॉलिक्यूल खूप सारे मॉलिक्यूल मिळून काय तयार होतं सेल खूप सारे सेल मिळून काय तयार होतं टिश्यू खूप सारे टिश्यू मिळून काय तयार होतं ऑर्गन ऑर्गन खूप सारे ऑर्गन मिळून काय तयार होतं ऑर्गन सिस्टीम अशा खूप सारे ऑर्गन सिस्टीम मिळून काय तयार होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग कळलं असा प्रकारे एक काय तयार झाला माणूस एक लिव्हिंग आपण तिथं तयार केला बसल्या बसल्या काळात तयार दिसतोय ना नसेल नसेल टीव्हीत दाखवतो ॲटम्स असे खूप सारे ॲटम मिळून काय झालं मॉलिक्यूल असे खूप सारे मॉलिक्यूल मिळून काय तयार झालं सेल असे खूप सारे सेल मिळून काय तयार झालं असे खूप सारे टिश्यू मिळून काय तयार झालं असे खूप सारे ऑर्गन तयार झाले काय तयार झालं असे खूप सारे ऑर्गन तयार झाले ते एकत्र झाले मग त्याचं काय तयार झालं एक ऑर्गॅनिझम कळलं याच्या आधी कळलं होतं 9वी पर्यंत कळलं होतं सेल 8वी झालं कळलं होतं का बरं डीपमध्ये सांगितलं हे डीप आहे हे बेसिक आहे तुम्हाला जर हे डीप वाटत असेल तर मग डीप काय वाटेल हाच बेसिक आहे जर तुम्हाला हे समजलं तर सेल समजायला की आवड जाणार आहे काहीच नाही जाणार बरं एक काय पाहिलं आपण ऑर्गॅनिझम तर नसेल समजत तो वापस ऐका आता माझ्या पद्धतीने ऐका हे तुम्ही सायंटिफिक भाषेत ऐका बरोबर
एक सिंगल सिंगल मला पुढे जातो काय झालं दोन जण मला पुढे झालं काय तयार झाले तीन जण म्हणजे काय तयार झाले एक फॅमिली तयार झाली मग आमचं काय असेल एक घर असेल की बरोबर तर एका सेलपासून पुढे आलेलं एक सेल आहे ना तिचं डिव्हिजन होईल ही अजून एक सेल बनते अजून दोन सेल बनते यांचं परत डिव्हिजन होईल ही अजून एक वापस यांचं डिव्हिजन होईल असे खूप सारे सेल मिळून काय झालेले टिश्यू म्हणजे ऑल लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल त्याच्या मागच्या सेलपासून एक पुढची सेल तयार झालेली असते तिथं बसून घे ना the cell is the basic unit of structure. The cell is the basic unit of structure and function in all living organism. Basic unit आहे त्याचं स्ट्रक्चरचं काम करते आणि फंक्शनचं काम करते कोण सेल एवढं कळलं असेल लवकर ठीक बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला आजसाठी थँक्यू